स्वागत आहे. मी काय निघालं आता खरं बोललं तर ब्रह्मा पेडवाने मला मित्र आहे, भाऊ आहे. भरपूर वर्षाचा नातं आहे आमचं. जेव्हा जेव्हा घाटावरती जातो स्पर्धेसाठी तेव्हा त्यांचं एक भाऊ म्हणून पाठिंबा असतो आणि त्यांचं बिंदूरचं मैदान कमीत कमी 18 ते 20 वर्ष झालं. म्हणजे पारंपरिक बिंदूरची जी प्रथा आहे आमची मुंबईची ती प्रथा ते घाटावरती चालली होती. आम्हाला अभिमान आहे त्यासाठी. त्या मैदानासाठी मी नाशिकवरून एलियनला आणला आणि एलियननी तिथे एक कपाळाला गुलाल लावून दिला. खूप दिवस मैदानामध्ये गेलो नव्हतो. खरं तर कपाळाला गुलाल लावून दिला एलियननी. मोठा भाऊ छत्रपती संभाजीनगर मध्ये होता. एक मोठ्या भावाची जागा तिथे भरून काढण्यासाठी एलियन होता. तर आमची जी मुंबईची जी संघटना आहे रायगड पालघर पूर्णपणे ती संघटना या बिंदूसाठी उतरलेली होती. त्याला तर अभिमान वाटतं असे सगळे एकत्र येऊन जेव्हा बैलगाडा क्षेत्राला योगदान देतात तेव्हा ते मैदानाची शोभा म्हणजे एकदम भरून दिसते, शोभा वाढलेली असते. ते बघून अखंड महाराष्ट्र देशभर जे आपले जे शेतकरी वर्गातून मागासवर्गीय जे लोक राहतात त्यांना सुद्धा ती आवड निर्माण होते. हा क्षेत्र काहीतरी वेगळं आहे. सर्वसाधारण शेतकऱ्यांचा बैलगाडाचा जो खेळ आहे हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ. पण शेतकऱ्यांपासून जे घरी बसणारे पण आता नवीन नवीन झाले, क्रिकेटर झाले, त्याच्यानंतर बिझनेसमॅन झाले, उद्योजक झाले. प्रत्येक जण जो बघण्याचा टुनिंग येतो चेंज होत चालला. आधी काय करायचे, बैल 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 करायचे. पण आता काय बोलतो आपण, एक महादेवाचा नंदी आपला दैवत आहे. आणि शेतकरी हे बघा आता हे सर्व यंत्रणा आल्यात शेती करण्यासाठी. त्याच्या आधी काही आम्ही शेती केलेली आहे. आमची परिस्थिती जेव्हा नाजूक होती, आम्हाला तर नंदी खरेदी करण्यासाठी पण आमच्याकडे पैसे नसायचे दादा. आमचा दुधाचा व्यवसाय होता. तेव्हा ते पाड जे व्हायचे ना म्हशीला ते आम्ही दुंपायचे. मी केले. ती परिस्थिती आमची होती. आज त्या महादेवाच्या आशीर्वादाने त्या नंदीपासून शेती केलेली आहे आपण. म्हणजे शेतीपासून आपलं घरदार चालायचं. जे पावसाळ्यात पिकायचं ते आपण 8 महिने खायचो घरी. म्हणून या महादेवाच्या नंदीला बैलापेक्षा नंदी म्हणून उपमा दिलेली कधी चांगली होती. उद्या पण एक मोठं वेगळं मराठवाड्यातील जी उत्क्रांत होती जी म्हणतात सगळ्यांना असं एक निर्णय मला जे पटतं जे अखंड महाराष्ट्रात जे पटतं ते मी करत असतो. एक दोघांच्या बोलण्यावर तर कधी जात. खरं तर माझे 2 भाऊ इकडे बसले. त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या आग्रहाखातीर या मराठवाड्यामध्ये या छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये छाती टोपणे आलेलो आहे. त्यासाठी 2 दिवस मथुर आधीच पाठवलेलं आहे का हे चाहते वर्ग आहे. उद्या कोणाला फोटो काढायला भेटेल, नाही भेटेल, बघायला भेटेल, नाही भेटेल, पण ते मन भरून इथे येऊन बघू शकतात. मनोहर दादा झाले, सर्जेराव दादा झाले, यांची कळकळीची विनंती होती. मी वेळेवर आणू शकलो असतो. 4 घंट्यांनी प्रवास करून लगेच त्याच दिवशी पाहू शकलो. पण या मराठवाड्यामध्ये मी कधी येणार. मथुरा सगळ्यांना माहित आहे का त्याचा वाढता वय. त्याच्यानंतर आपण किती आयुष्यात माणूस किती जगतो तसं मथुरचं वय पळायचं किती असणार याच्या पुढे. तो कुठेतरी थांबवलं. पण मी जे चाहता वर्ग आहे यांना दाखवू शकत नाही. एकच फेरा झाला होता, तिथे पाऊस पडला होता. खरं तर ते त्यावेळेस बीजेपीचे कार्यकर्ते होते ते मला भेटले, जे मेन आयोजक होते. आणि त्यानंतर ते मला घेऊन चाय पिला. मला अजून पण माझ्या लक्षात आहे त्यांनी, त्या आयोजकांनी. त्याच्यानंतर ते MLA झाले, आमदार झाले बीजेपीचे. खरं तर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातून जे आयोजक पण आहेत त्या आयोजकांना पण किती पदवी मिळू शकते काय विचार नाही करू शकत. हे सगळं महादेवाच्या आशीर्वादाने झालंय, नंदीच्या आशीर्वादाने. पूर्ण होणार. दादाला मी भरपूर मध्यंतरात पण कॉल करायचो. ही गाडी चांगली कडेनी पळालेली.
मथुर कडीने तेव्हा गट पास केला होता. त्या गटामध्ये त्यावेळेस युवनंदी फॉर्मला होता आपला बघा मथुर आणि महबूब आणि बकासूर आणि त्या साईडला हे होता तो आपला नंदीचं तेवढं नाव डोक्यात नाही राहत माझ्या. हा खूप दिवसानंतर तो नंदी त्यावेळेस फॉर्मला होता. म्हणजे अशा चांगल्या गाड्या आपण कडेनी राहून मारले होतो म्हणजे गट पास झाला. तर आता काय हे नंदी हरले काय ना जिंकले काय. बकासूर झाला, मथुर झाला, मनोहरदादांचा लखन झाला, अजून खूप सारे असे नंदी आहेत. मोठा लक्ष झाला म्हणजे हे नंदी असे आहेत की यांचं नाव मिटणार नाही. खूप नंदी आहेत, यांचे जेवढे नाव घेऊ तेवढे कमी आहेत. उतरला होता पण एकदा नाशिकला गट पास झाला सेमीला. ते सेमीला सेमी पास नव्हतं झालं. आपण आता जिथे कसं आहे नियोजन जुळलं पाहिजे आणि जे चाहता वगैरे आपण आता फक्त त्यांच्यासाठी पळत जातो. आता स्वतःसाठी बघा मला माझ्या मथुरने महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी 3 वर्ष सलग बिनजोडचा बादशाह सगळे किताब मला मिळून गेले. त्याच्यामुळे हे जे चाललंय हे चाहत्यांच्या प्रेमाखातीर चाललंय. बघा 20 तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान खूप मोठा मैदान आहे. पण आता झालंय काय का महाराष्ट्र केसरी मैदान एक साईडला फॅमिली कुटुंब आता किताब सगळे मिळालेले आहे. पण आता आपल्याला काय पाहिजे जे चाहता वर्गांचा प्रेम पाहिजे. त्यांच्या प्रेमाखातीर प्रत्येक ठिकाणी आपण जायला पाहिजे. मी युट्यूबच्या माध्यमातून आधी सुद्धा बोलवतो तर मला जिथे जिथे ज्या ज्या कानकोपऱ्यामध्ये ह्या फॅमिली कुटुंबात जसे जाता येईल तिथे मी जाता येईल. आता असं काय नाही मोठी छोटी आपण काय बघा प्रत्येक गोष्ट आपण पैशाची मोजली नाही जात. वस्तूची किंमत ठरवली नाही जात. वस्तू ती 5 रुपयाची असो नाही तर 500 रुपयाची असो. जियत कला आहे ती कला अखंड महाराष्ट्रभर देशभरात तो दाखवेल तोच खरा कोहिनूर हिरा. म्हणून त्याच्यामुळे मी खरेदीचं काय एवढं बोलत मी खरेदी 2-3 करून ठेवलेली आहे. मी थोडस आहे ना आता मधून चाललाय त्याच्या पाठीमागे तयारी करायचं चालू. एकदा मी फुलंब्रीच्या मैदानाला आलो होतो इथे मी असेच बघायला आलो. तेव्हा पण मी इथेच मनोहरदादांच्याच हॉटेलला राहिलो होतो भेटलो म्हणजे तिथून पळून आलो होतो. मला वाटलं नव्हतं ते पब्लिक सिटी एवढं जाम करून टाकणार. मी तिथून पळून आलो मग इथे बसलो. यावेळेस खाली एवढा फोटो काढायचं काय करायचं ते कोणाला पण नाही झाली पाहिजे. शिस्तबद्ध काम करा. नाही काय करतात माहिती का एकदम इकडून खेळतो एकदम तिकडून खेळतो एकामेकीचे वादावाद होतात. हे नका करू. एकदम तुमच्याकडे आता मी प्रेमाखातीर आलोय ना एकदम सगळ्या लोकांनी व्यवस्थित प्रथमच आपल्या मराठवाड्यामध्ये येऊन गेले झाला आणि आमच्या शब्दाला मान तो आमचा शब्द आमच्या शब्दातच नव्हता. तो संपूर्ण मराठवाड्यात बऱ्याचशा लोकांकडून बोलतो त्यामध्ये जोडे सोबत पळाले पाहिजे. दिवस झाले फक्त एकच फेरा पळाला. त्या दिवशी पाऊस मोठा आला तर हे जर आपल्या भागात आणि आपल्या भागात पळाले पाहिजे आणि तो शब्द आमच्या मान दिला त्याबद्दल सगळ्या आपल्या मराठवाड्याच्या सगळ्या तर्फे आपले आभार व्यक्त करतो.
आणि त्याच्यामुळे आम्ही मराठवाड्याच्या मंडळींना विशेष करून तांदूळ करतो. राहायची पण आता आमच्या भागात सगळ्या आपले जेवढे काही धंदे त्या धंदेवाला तो मुख्यमंत्री आहे. जसे राजकारणात आपले असतात आमदार असतात खासदार असतात तसं तो आपला पहिला मुख्यमंत्री दिली सगळ्यांच्या वतीनं आणि आपण तुम्ही पण या. तुम्ही पण एकदम सामोदर झाले त्याबद्दल सगळ्या गोष्टींना धन्यवाद.